मी प्रवचनकार नलिनी दामले। माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि आपल्याची जी काही मतं असतील ती आपल्या बॉक्समध्ये टाका आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आजचा विषय आहे सर्वे सन्तु निरामयः। सर्वे सन्तु निरामयः त्याचा अर्थ प्राचीन काळापासून मानवाचा विशेषतः भारतीयांचा निसर्गाशी घनिष्ठ संबंध राहिलेला आहे। प्राचीन काळातील विद्यापीठे, गुरुकुलं, ऋषीमुनींचे आश्रम, नागरी वातावरणापासून दूर निसर्गाच्या कुशीत गिरीकवराच्या परिसरात असत। आमचे प्राचीन पूर्वज दीर्घायुष्याविषयी व शारीरिक स्वास्थ्याविषयी विश्वविख्यात आहेत। अजूनसुद्धा हिमालयाच्या कुशीत दीर्घायुषी साधू मुनी आपल्याला आढळतात। या प्राचीन आर्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य त्यांचे निसर्गाशी, वातावरणाशी, तेथील वनस्पतींशी असलेले नित्य संबंध। कोणत्या वनस्पतीत कोणता गुण आहे हे त्यांनी अनेक वर्षाच्या परिश्रमातून ठरविले आहे। जीवनोपयोगी आणि जीवनरक्षक वनस्पती त्या त्या आश्रमाच्या परिसरात असल्याने त्यांचा उपचारही लगेच करता येत असे। पण कालोखात समृद्धीच्या अभ्यासापायी मानव गिरिवनवासी व राहता नगरवासी झाला। स्वभावतः त्याने या निसर्गिक औषधींचे पाठ फिरवली आणि कालांतराने या दुर्मिळ पण महाप्रभावी औषधांचा ओळखणारी माणसेही कमी होऊ लागली। त्यामुळे वनस्पती कोणत्या औषधाच्या काय आहेत हे नंतर खूप जणांना माहीतही होत नाहीसे झाले। आणि आज तर सारे विश्व माझ्या मुठीप्रमाणे पैसा टाकून कुठलेही किती महागडे औषध उपलब्ध होऊ लागल्याने ॲलोपॅथिक उपचाराकडे 80% अधिक मंडळी उठी जात आहेत। ॲलोपॅथिक औषधांनी अनेक वेळा तात्पुरता आराम मिळतो, अगदी छान दिसून येतो, पण त्याबरोबरच त्यांचे साईड परिणाम जेव्हा अनुभवाला येऊ लागतात तेव्हा त्यांचे प्रखर दुष्परिणाम लक्षात येतात, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते। अशा दारुण आणि विपन्न अवस्थेत आपण पुन्हा आपल्या प्राचीन वनौषधींचा आधार घेतल्यास बाजूचे जे परिणाम धोका न राहता प्रकृती हमखास सुधारून पुढे ती चांगली राहू शकेल, या वनस्पतीकरता प्रत्येक वेळी गहन अरण्यातच जायला पाहिजे असे नाही। परवापर्यंत अर्थात आपल्या आजी आजोबांच्या काळात यातील बऱ्याचशा गुणकारी वनस्पती आपल्या घराच्या परिसरात, शेतात, आजूबाजूला आजीबाईंचा बटवा या वाक्यप्रयोगात विधानाला पोषक आहे। पण आता फ्लॅट संस्कृती झाली आणि सगळंच काहीतरी बिनसून गेलं आणि अशा या वनस्पती या अनेक प्रकारच्या, आता वनस्पतीचं सांगायला लागलं ना तर ऐकणाऱ्यांचं आणि सांगणाऱ्याचं आयुष्य संपून जाईल तरी ते संपणार नाही। पण थोडक्यात आता मी सांगते, धार्मिक कथा आहे ही। ज्या वेळेला समुद्र मंथन देव आणि दानवाने केलं त्यावेळेला समुद्र मंथनातून अमृत निघालं। अमृत निघाल्यानंतर त्या अमृताची वाटणी कशी करायची याच्यामध्ये भांडणं सुरू झाली। दानव काय म्हणाले, आम्ही वासुकी सर्पाचं मुख धरलं होतो, त्यामुळे आमचा अधिकार याच्यात जास्त आहे, त्यामुळे आम्हाला हे सगळे अमृत मिळालं पाहिजे। देव म्हणत की आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होतो, त्यामुळे ते आम्हाला पाहिजे, आणि अशी त्यांची भांडणं सुरू झाली। आणि नंतर मग ते जे काय भांडण चालू होते आणि मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले। कुणी केले तर भगवान विष्णू तेव्हा थांबा, मी सगळं काही समजावून तुम्हाला देतो, काळजी करू नका। आणि सगळे नक्षत्रवर म्हणजे सगळे ग्रह, सगळे जे काय तिथे अमृत मंथन करायला होते किंवा हे सगळं जे काय करायला लोक होते ते सगळ्यांना त्यांनी बोलावलं, लाईनीत बसवलं आणि भगवान विष्णू मोहिनीच्या रूपामध्ये अतिशय सुंदर असे नटून तिथे 2 कलश घेऊन आले। ते 2 कलश 2 प्रकारचे होते, एक अमृत होतं आणि दुसरं
दुसरं पेय होतं आणि त्यांनी लाईनीत बसलेल्यांना वाटायला सुरुवात केली. प्रत्येकाला ग्लास दिलेली होती. 2-2 थेंब किंवा 2-2 थेंब म्हणा 2-2 चमचे त्यात ते टाकत आणि पुढे जात. असं जाता जाता मध्ये सूर्यनारायण बसलेले होते. सूर्यनारायण त्या मोहिनीकडे बघून मिश्किलपणे हसले आणि त्यांनी त्यांचे दात दाखवले. कोणी? सूर्यनारायणाने त्या मोहिनीकडे पाहून. त्याला असं समजावून सांगायचं होतं की तुझ्यापेक्षा मी किती सुंदर दात असलेला असा भगवान आहे. मोहिनीच्या लक्षात आलं आणि ती सूर्याच्या जवळ आली. सूर्याच्या जवळ आल्यानंतर तिने तिचं जे वेश, तिचं स्वरूप, तिचं सौंदर्य हे पाहून सूर्याच्या हाताचा ग्लास हलला आणि तो हलल्यानंतर त्यातले 2 थेंब इकडे आणि तिकडे झाले. आता इकडे तिकडे झाल्यानंतर काय झालं, ते 2 थेंब जमिनीवर पडले आणि ते थेंब पळत 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 पुढपर्यंत गेले. ते थेंब मिळवण्यासाठी वारा, सूर्य ज्यांचा धावण्यामध्ये वेग जास्त होता असे सगळे ग्रह 1-2 त्या थेंबांच्या पाठी गेले. ते थेंब त्यापेक्षा जास्त पुढे जात होते आणि काय झालं, ते थेंब कोणालाही मिळाले नाही. मग ते थेंब गेले कुठे? तर एक थेंब बेलाचं झाड जो त्याच्याशी गेलं आणि दुसरं झाड होतं, दुसरं एक रानटी तिथे, ते झालं तुळशीचं झाड आणि एक झालं बेलाचं झाड. अशी 2 थेंबांची 2 झाडं पवित्र अशी निर्माण झाली. आता या सगळ्या याच्यामध्ये शिल्लक राहिले ते जो ते नागराज. नागराज नावाच्या हत्तीच्या खुराजवळ अमृताचे वाटप झाल्यानंतर कळशामध्ये थोडेसे अमृत शिल्लक होते. त्या हत्तीच्या खुराजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्यातून एक वेल उगवली. ती वेल नागाप्रमाणे खुरावरून सर 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 वर चढत जवळच्या मंडपावर पसरली. हिरवीगार पाने असलेली ही वेल पाहून देवांना आनंद झाला आणि त्याला नागवेल म्हणून तो संबोधिले गेले. देवदेवता त्या पानाचा बिडा आवडीने खाऊ लागले. त्यानंतर देवांना महानैवेद्य अर्पण करताना देवापुढे पानाचा बिडा दक्षिणा म्हणून ठेवण्याची प्रथा सुरू झाली. बिड्याची पाने कशी ठेवायची? 1 नाही 2, 5, 11 आणि 21 अशी ती ठेवायची. आणि त्याचं स्वरूप कसं होतं तर त्या विड्याच्या एक एक पानाचं महत्त्व काय ते आता मी सांगते. त्याला नागवेल पण म्हणतात. या विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो. तुम्ही हाताचं विड्याचं पान कुणाकडे असेल आणि घेतलं तर लक्षात येईल. विड्याच्या पानाचे टोक पुढचे लक्ष्मीचा सहवास. विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवाचा सहवास. एक विडा सांगते. विड्याचं पान पहिलं काय सांगितलं, त्याच्या टोकास पानाच्या लक्ष्मीचा सहवास. विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवाचा सहवास. या विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा सहवास. विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा सहवास. विड्याच्या पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूचा सहवास. विड्याच्या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा सहवास. विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो. विड्याच्या पानाखाली, आता उलटं पान बघा, विड्याच्या पानाखाली मृत्यूदेवतेचा वास. या कारणाने तांबूल सेवन करताना बिडाचा भाग, त्याचा बुडाचा भाग होतो, विड्याच्या बुडाचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत आहे. त्याच्या पानाच्या देठात अहंकार देवता आणि दारिद्र्य देवता असतात. म्हणून पान खाताना त्याचे देठ काढून टाकायचे आणि मगच ते पान खायचे असे. तसेच पूर्व दिशेला, उत्तर दिशेत पानाचे टोके असे ठेवून देवास नैवेद्य दाखवायचा. पान आपण हातात घेतलं, पूर्व किंवा उत्तर दिशेत पानाचे टोक पुढचं येईल असं विडा ठेवायचा. कोणाकडेही तांबूल दिल्यास
तो देवापुढे ठेवून नमस्कार करून मग तो खावा असं शास्त्रात सांगितलेलं आहे. शुभ मानलेली विड्याची पाने मंगळवारी आणि शुक्रवारी कोणत्याही कारणावरून घराबाहेर जाऊन द्यायची नाही. कुणाला याचा विडा द्यायचा नाही, कारणास्तव घराबाहेर जाऊ देऊ नये. हिरवीगार हस्ताक्षर असलेली कोवळी पाने नैवेद्यात विडा म्हणून ठेवावी, अशी या विड्याच्या पानाचं महत्त्व आहे. आता इतकं विड्याच्या पानाचं महत्त्व आहे आणि म्हणून विड्याचं पान जे आपण देवापुढे ठेवतो ते कशा पद्धतीने ठेवायचं ते ह्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. अशी अनेक प्रकारची पानं आणि सगळीकडे पसरलेली आहेत. तर हे जे सगळं शास्त्र आहे प्रत्येक पानाचं आणि शास्त्राचं, ते आपण जर जाणून घेतलं, समजावून घेतलं तर आपल्या ज्ञानात खूप भर पडेल आणि आपल्या त्याच्यामध्ये फायदाच होईल. आता आपण बघतो की निरनिराळ्या अशा वनस्पती आहेत, भरपूर जगात वनस्पती आहेत. या ऋषीमुनींनी एवढं काही आपल्यासाठी दिलेलं आहे विज्ञानाने की हे जे हे असतात आयुर्वेदाचार्य जे प्रमुख असतात ते आपल्या विद्यार्थ्यांना काय शिकवतात, तर जे हे आयुर्वेदाचार्य आहेत ते आश्रम चालवतात. आश्रम असे शाळेसारखे नाही, जंगलामध्ये, वनामध्ये, उंच डोंगरावरती, पर्वताच्या शिखरावरती जिथे खूप वनस्पती पसरलेल्या आहेत आणि अशा घनदाट अरण्यामध्ये त्या प्रत्येक वस्तूंची आणि प्रत्येक वनस्पतींची जाणीव झाली पाहिजे. त्यामुळे त्या अशा ठिकाणी आणि वनस्पती भरपूर प्रमाणात तिथे असतात, झाडं असतात. त्या झाडांचे उपयोग काय हे लोक आपल्याला समजावून सांगतात. आता हे जे करीत असताना जे प्रमुख असतात गुरु, म्हणजे हे शिकवणारे, आश्रम चालवणारे जे गुरु असतात ते सगळं सांगत नाही, फक्त त्यातला एक भाग सांगतात. 3 भाग बाकी राहतात. शिक्षणामध्ये त्याचे 4 भाग असतात. पहिला भाग म्हणजे झाडाच्या पानांची ओळख, झाडाची ओळख, झाड कसं ओळखायचं, पानं कशी ओळखायची, हे सगळं समजावून सांगून झाल्यानंतर ते सांगतात की आता तुम्ही जंगलामध्ये जा, अभ्यास करा आणि 2 वर्षांनी तुम्ही या आश्रमात सगळा अभ्यास करून घेऊन या. सगळे आश्चर्यचकित होतात. आपल्याला एवढंसं शिकवलं आणि आपल्याला कसं काय येणार आणि आपल्याला कसं हे करावं, शास्त्र आणि विज्ञान, वनस्पती आणि हे सगळं कसं काय कळणार आपल्याला, आपण ह्याचं ज्ञान कसं मिळवणार, औषधोपचार काय कुणाचे करायचे कसं आपल्याला कळणार. हे बडबडत चाललेले होते. पण हे पद्धतच त्या काळात तशी होती. आणि आता बघा हे सगळे त्याने सांगितलं तर 2 वर्षांनी यायचं, सगळं तुम्ही समजावून घेऊन, नाही कळलं तर नाही आहे पण समजावून घेऊन यायचं. तर ते सगळे गेले आश्रमात, सगळीकडे फिरतात जंगलामधून, जंगलाच्या वेली काठ्या त्यांची तोडून त्यांचं हे काढतात, सुतं काढतात, त्याच्यानंतर मुळं बघतात, पानं बघतात, वरती शेंड्या बघतात. म्हणजे बुंधा, मध्यभाग आणि शेंड्या हे झाडांचं सगळं निरीक्षण करतात. त्यांचं एकूण परिस्थिती म्हणजे त्यांनी जसं शिकवलं होतं आपल्या गुरुने त्याप्रमाणे ते निरीक्षण करतात आणि एकमेक आपापसाजवळ ते ग्रुप करून विचार करतात की ह्याच्यातनं आता आपण काय शिकायचं आहे. पण त्याकडे ते विद्यार्थीसुद्धा स्वानुभवी आणि हुशार होते आणि काहीतरी आपल्याला करायचं आहे. मला नाही, मी नाही करीत आता मरू दे असं म्हणणारे नव्हते, प्रयत्न करणारे होते, प्रयत्नशील होते आणि आपण काहीतरी करून आपल्या गुरुजींना जाऊन दाखवायचं ही त्यांच्या जिद्द होती. असे फिरतात हे वनस्पती, हा ग्रुप इकडे, तो ग्रुप तिकडे, असं छानपैकी एकोप्याने सगळे 3 वर्ष काम, 2 वर्षांनी जायचं होतं. ते सगळेजणं बघत होते, छान सुंदर काय काय त्यांना कळत होतं, वळत होतो. वेली, झाडं, झुडपं, मूळ, बुंधा, शेंडा, मध्यभाग झाडाचा सगळं इतकं निरीक्षण करून ते ठरवत होते. प्रत्येक पानाचा वास कसा आहे, चव कशी आहे, त्याचं वातावरण कसं आहे, तो कोणत्या वातावरणात किती वाढतो, थंडीत किती, उन्हाळ्यात किती, पावसाळ्यात किती, सगळं त्यांनी
म्हणजे पहिलं जेवढं 1 वर्ष शिकवलं तेवढं सगळं घेऊन बरोबर ते अभ्यास करीत होते. आणि 4 वर्षांनी सांगितल्याप्रमाणे 2 वर्षांनी ते गुरूंच्या घरी पोचले, म्हणजे आश्रमात गेले. आश्रमात गेल्यानंतर सगळ्यांनी आपल्या गुरूंना नमस्कार केला आणि आलात. सगळ्यांना काय समजलं, सगळं नाही समजलं, पण जेवढं समजलं तेवढं आम्ही सगळं समजून घेतलं. ठीक आहे, उद्यापासून तुमची परीक्षा सुरू होईल. सगळं तुमचं ताडपत्री, कागद पेन्सिल पुस्तक काहीच नव्हतं, शाई नव्हती, काय नव्हतं, ताडपत्रीवरती लिहून काढायचं आणि ते मी पाहणार आणि ठरवणार तुम्हाला किती ज्ञान शिकलाय किंवा किती ज्ञान तुम्हाला कळलं किंवा किती तुम्ही ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला आहे ते मी पाहीन. रात्रभर एकालाही झोप नाही. आता आपलं काय होणार आहे, आपल्याला आलं आहे की नाही आलं आहे, आपले गुरु सांगणार आणि त्याप्रमाणे काय ते ठरणार. विचार करतायत रात्रभर. सकाळ झाली. आश्रमातली सगळी मुलं आपापल्या जाग्यावरती येऊन बसली आणि प्रत्येकाला प्रश्न विचारायला सुरुवात केली. प्रश्न विचारायला सुरुवात केल्यानंतर प्रत्येकजण जसं जमेल तसं आणलेली झाडांचे फांद्या फळ काय काय होती ती गुरुजींच्या पुढे म्हणजे आपल्या गुरुच्या समोर धरून प्रत्येकजण आपापली परीक्षा देत होता. काही फसवत होते, काही हसत होते, काही रुसत होते, काही रडत होते, असं सगळं काही काही झालं. गुरु भक्त आपले पाहत होते आणि त्यांच्या असं लक्षात आलं की प्रत्येकाला जर असं आपण करायला सांगितलं तर ते निश्चितच चांगलं करू शकतात. पुष्कळ विद्यार्थ्यांनी पुष्कळ ज्ञान त्या वनस्पतींचा अभ्यास करून मिळवलेलं होतं. कारण ते शिकवत असताना त्या विद्यार्थ्यांचं आपल्या गुरुकडे परिपूर्ण लक्ष होतं. ते काय शिकवत आहेत, कसं शिकवत आहेत, कसा अभ्यास करायचा, कोणत्या वृक्षाला कोणतं महत्त्व द्यायचं, त्याची छाननी कशी करायची, त्याची सालं कशी काढायची, मूळ कसं बघायचं, शेंडा कसा बघायचा आणि पूर्ण या वृक्षाचा अभ्यास कसा करायचा, हे गुरुजींनी जसं दाखवलं होतं तसंच त्या मुलं करत होती. आणि त्यामुळे बहुतांशी जेवढी त्या गटातली मुलं होती तेवढी गुरुजींच्या मनामध्ये आनंदित उतरली. त्यांना आनंद झाला की तुम्ही छान अभ्यास केला आहे, तुम्ही नक्की कोण होणार, ऋषी सगळे कसले होणार, आचार्य कसले होणार, वनस्पती शास्त्रज्ञ होणार, मोठे होणार तुम्ही आणि वनस्पती शास्त्रज्ञ होऊन या वनस्पतींपासून तयार झालेली औषधं तुम्ही लोकांना द्याल आणि ती दिल्यामुळे त्यांचा जे काही त्यांचे घडलेलं असेल रोगाचं निदान वगैरे त्याचं परिपूर्ण तुम्ही नायनाट कराल. हे त्या गुरुजींनी काही मुलांना सांगितलं. काही मुलं अजून कच्ची होती, त्यांना समजून सांगितलं. काही दिवस त्यांना तिथे राहायला सांगितलं. पण असे ओरडणे, एवढं तुम्हाला कळलं नाही का, एवढे पण अक्कल नाही का, कारण इथे तुम्ही थांबा. जे परिपूर्ण झालेले होते त्यांना सांगितलं तुम्ही तयार झालेले. आता एक तुमची परीक्षा बाकी आहे. कोणती? मी एक तुम्हाला वृक्ष कुठे जाऊन पाहतो सांगणार आहे, तो पाहायचा आणि त्याचा परिपूर्ण अभ्यास करून तुम्ही माझ्याकडे यायचं. त्यांनी कुठलं ठिकाण सांगितलं, वृक्ष सांगितला, वृक्षाचं नाव सांगितलं नाही, वृक्ष सांगितला, तो कसा आहे, त्याची पानं कशी आहेत, त्याचं खोड कसं आहे, त्याचं मूळ कसे आहे, त्याची सालं कशी निघतात, त्या साला काढत असताना काय काय होतं हे सगळं थोडक्यात त्यांनी सांगितलं. आणि आता म्हणे तुम्ही 6 महिन्यांनी यायचं पुन्हा. बापरे, अजून 6 महिने काढायचे, अजून 6 महिने परीक्षा. ठीक आहे म्हणाले, आम्ही पाहतो. आणि ते गेले. त्यांनी परिपूर्ण अभ्यास केला. कारण आता इतकं पक्कं त्या गुरुने आपल्याला सांगितलं होतं. कारण त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी गुरु शिकवत असताना परिपूर्ण लक्ष दिलेलं होतं. आणि म्हणून ते सगळे आयुर्वेद डॉक्टर झाले. म्हणून मी मगाशी तुम्हाला नाव सांगितलं, काय नाव सांगितलं, सर्वे संतू निरामया. सर्वजण एकदम डॉक्टर झाले. कसे? आयुर्वेद डॉक्टर झाले. आणि यामुळे एकदा औषध घेतल्यावर कोणत्याही प्रकारचा रोग होत नाही, तो वाढत नाही, त्याच्यावरती दुसरा काही उपाय करायची गरज नाही.
परिपूर्ण शरीर निरोगी होतो. हे आपल्या गुरूंनी सांगितलेलं त्यांना पटलं आणि असे कितीतरी आयुर्वेद डॉक्टर झाले. आणि हे असे डॉक्टर झाल्यानंतर त्यांना आपल्या गुरूंनी शाबासकी दिली. अशा या जंगल भागामध्ये अनेक शाखा होत्या, अनेक गुरुगृह होते आणि असे विद्यार्थी असे तयार होत होते. त्या काळामध्ये पी हळद आणि हो गोरी असं नव्हतं. प्रत्यक्ष ते कष्ट करीत होते, मिळवत होते, ज्ञान मिळवत होते आणि आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे परिपूर्ण अभ्यास करून ते त्यात पारंगत होते. हे आयुर्वेदिक डॉक्टर. आता आयुर्वेदिक डॉक्टरकडे कोणी जातच नाही. चला ताप आला, जा डॉक्टरकडे, इंजेक्शन घ्या, 2 गोळ्या घ्या, झालं बरं. कधी काळी ठीक आहे, अगदीच हाताबाहेर केस गेली तर, पण आयुर्वेदाची औषध घेतल्यानंतर तुम्ही परिपूर्ण त्या रोगापासून परिपूर्ण मुक्त होता. वेळ लागेल 2 दिवस, पण परिपूर्ण मुक्त होता. हे शास्त्रामध्ये गुरूंनी सांगितलेलं आहे. आयुर्वेद गुरु हे लक्षात घ्या. अशा एक वनस्पती सांगितली, अशा कितीतरी वनस्पती आहेत की आपल्या जीवनाला, आपल्या आयुष्याला वाढ देतात, जीवन उत्तम करतात, आयुष्य तुमचं वाढतो आणि शरीर परिपूर्ण निरोगी राहतं. म्हणून मी काही सांगत नाही आहे, पण तुम्ही याचा अभ्यास करून ठरवा की आपण काय करायचं. अशा कितीतरी वनस्पती आहेत. आता मी एक वनस्पतींची तुम्हाला गोष्ट सांगते. आम्ही ज्या वेळेला खोडाळ्याला जात होतो, कुठे त्याचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करायला, खोडाळा मखोडा जेवढे आदिवासी भागामध्ये आम्हाला आमची नियुक्ती केली आणि जा तुम्ही आज फक्त बघून या सगळा परिसर वगैरे आणि उद्यापासून तुम्ही रेग्युलर तिकडे जायला सुरुवात करा. आम्ही 3घी जणी त्या दिवशी, गाडी होती आम्हाला, गाडीने गेलो, सगळीकडे फिरलो आणि डबे बिबे खाल्ल्यानंतर हात धुवायला गेलो. तसे बैठी घरं, त्यांच्या खिडक्या उघड्या होत्या. त्या खिडकीची एक फळी माझ्या मैत्रिणीला ठॅणकन लागली आणि त्याच्यातून भळाभळा रक्त यायला लागलं. आम्ही मेडिसिन काही नेलेली होती. तिथे एवढा आदिवासी भाग होता, तिथे ते डॉक्टर बिक्टर काही कोणी नाही. बापरे, आम्ही एवढे तिचं रक्त थांबेन, आमच्याकडे हळद नाही, काही नाही, काही नाही. आम्ही आपल्या अशाच गेलेले, अशाच नाही, काय असं होईल कल्पना पण नाही ना. आता म्हटलं करायचं काय, एवढं रक्त वाहत आहे डोक्यातून आणि झालं आता काय करायचं प्रश्न पडला आम्हाला. आम्ही 3घी जण, तिथून एक कोणीतरी आणि धोतर नेलेले काळे करीना, हातात काय हात्यारे बित्यारे घेऊन एक शेतकरी कुठून तरी, ओ काका जरा इकडे या ना. आम्ही काय झालं गं, काय नाही म्हटलं ना, ह्या आमच्या मैत्रिणीला ना लागलं आहे, हे रक्त भळाभळा येत आहे, थांबत नाही रक्त. इथे कुठे दवाखाना आहे को, दवाखाना कशाला, थांबा मी दवा देतो. दवाखाना नको, दवा देतो. तो हुशार होता, दवाखाना नको, दवा देतो. त्याचं कशी शब्दफोड केली. त्याने काय केलं ते, त्या तिथल्या भागामध्ये ती कोथिंबीर वगैरे कशी ना वाढत तशी पुढे पुढे जाते आणि बारीक बारीक पानं, तसं तिथे एक आता वाढत चाललेलं तो झाड म्हणजे सगळीकडे असं पसरलेलं होतं. त्याने काय नाही, त्यातली पानं काढली, पिळली अशी, रस काढला आणि त्या डोक्यावरती दाबून ठेवला. 5 मिनिटात सगळं रक्त बंद. त्या झाडाचं नाव काय माहिती आहे, बुरडा. असं सरसळ वाढत चाललं होतं, संपूर्ण हिरवगार, एवढीशी वाढ, जमिनीला 1 बोटभर उंच, अशी पानं विखुरलेली, असं ते झाड म्हणजे झाड नाही, रोप सगळं असं. आम्ही मग त्यांना विचारलं, काका तुम्हाला काय माहिती हो. म्हणे हो आम्ही अशाच जगतो ना, आम्हाला कुठे डॉक्टर आहे, आम्ही अशाच वनस्पतींचा आणि या सगळ्या ह्याचा रानावनाचा वापर करतो. काय कुठे लागलं, जखम झाली, काय झालं, हाडं मोडली तरी हाडमोडी झाड आहे, तिकडे हाडमोडी पण झाड आहे. खोडाळ्याला एक हाडमोडी झाड आहे. हाडमोडी म्हणजे हाड मोडलं तर त्या झाडाचं काहीतरी औषध लावलं की हाड जोडलं जातं, हाडमोडी ते हाड जोडी, ते पण आहे तिथे. आम्ही सगळं इतका तो परिसर ह्या कितीतरी वर्षामध्ये पाहिला आणि मग आमच्या जाणीव झाली की आपण शिकले सवरलेलो, ग्रॅज्युएट झालो, पैसा कमवलो, पण या लोकांची जी बुद्धी आहे ना, सागर गोटा
सागरगोट्याच्या पोतीच्या पोती भरून इकडे मोठ्या मार्केटमध्ये जातात. सागरगोट्याचा इतका ते उपयोग होतो, ते वस्तू पण विकतात. सागरगोट्याचा घासून जर केलं ना, तो पोटात कोणता रोग आला तर तरी नाहीसा होतो. कितीतरी अशी औषधं त्या लोकांना माहिती आहेत, पण ना ज्ञान नसल्याकारणे त्याची प्रगती नाही झालेली. आणि दुसरं म्हणजे की परिस्थिती अत्यंत गरिबीची, पोरं भरपूर. साधी गोष्ट सांगते, आम्ही पहिल्या दिवशी गेलो तेव्हा आम्ही एक विषय घेतला होता. मी पहिला विषय तुम्ही सकाळी उठल्यानंतर दात कसे घासता? तर म्हणाले मी दंतमंजन लावतो. दंतमंजन कुठून आणता? विकत आणतो. बरं ठीक आहे, मी सांगेल तसं तुम्ही आता उद्यापासून करायला लागायचं. काय करायचं? तुमच्याकडे गाई आहेत, सगळ्यांकडे भरपूर जे गाई माल दिसतात. गाईचं शेण घ्यायचं, त्याचे थापे घालायचे. त्याच्यामध्ये काही गाईचे शेणामध्ये हे घालतात, भाताचा हा येतो ना वरचा, तो घालतात, कोंडा. तो घालायचा नाही, फक्त गाईचं शेण थापायचं. कुडकुडीत झालं की ते चुलीत भाजायचं. चुलीत भाजली त्याची राख होईल. ती राख झाली की त्या राखेमध्ये थोडंसं पातेलं शेंदलून घालायचं आणि कापूर घालायचा बारीकचा. ते एकदम गाळलेली गाळायचं, वस्त्र गाळ करायचं आणि त्याने दात घासायचे. आयुष्यात तुमच्या दाताला काही होणार नाही. राखुंडी म्हणतात त्याला. राख होते ना, राखेची कुंडी ठेवायचं. ते 3 वस्तू, बारीकचं मीठ, कापूर आणि ती चाळलेली गाईच्या शेणाची राख बारीक अशी. त्या मुलींना सांगितलं, पुढच्या लेसनच्या वेळेला त्या कितीतरी मुली राख घेऊन आल्या. आणि आमच्या इथे ठाण्यामध्ये मी नावं सांगत नाही आहे, पण आम्हाला जा म्हणून सांगू, तुम्ही काहीतरी तिकडे कराल असं आम्हाला वाटते वगैरे. आम्ही नावून दिलो. काळू तुम्ही एका दिवसात त्यांची प्रगती केली. ती राख लावलं तर कधी तुमचे दात किडत नाही, दात काढायची वेळ येत नाही, दातातनं रक्त येत नाही. अशी ही राखुंडी आपण म्हणतो. अशी कितीतरी औषधं येतो. त्याच्यानंतर आपण जो टाकडा उगवतो ना दिवाळीच्या वेळेला, टाकडा, त्या टाकड्याच्या शेंगा असतात ना, शेंगा. आमच्या लहानपणी दिवाळीत आईचं ते शेंगांचं रस काढून पाट्यावरती वाटून ते आम्हाला अंगाला लावायची. काय तर ते दिवाळीत हे लावतात ना, उटणं. तेव्हा उठणं बिटणं काही तिकडे प्रकार नव्हता. आम्ही कोकणातले, खेड्यातले. माझं गाव साने गुरुजींचं दापोली, पालगड गाव. तिथे काही आता ना, तो उटण लावायचं म्हणजे ते छानपैकी आई पाट्यावर वाटायची. आईने आमच्यासाठी खूप कष्ट घेतलेले. ती वाटायची नाही लावायची, म्हणजे असं मस्त गुळगुळीत लावायचो. मग आम्ही पण कधीमधी लावायचो त्यातलं. तर ते उटण, ते टाकळ्याच्या शेंगांच्या बिया काढून, त्या शेंगातल्या बिया काढून त्याच्यापासून कॉफी बनवतात. आणि आम्ही कॉफी तिथे बनवलेली आहे. तिथे जे होते ग्रस्त ते करतात. त्यांनी आम्हाला शिकवा ना. त्या अजून 2-3 पदार्थ त्याच्यात टाकायचे आणि उत्तम कॉफी. अशी कितीतरी. त्याच्यात तो हा त्याची दारू बनवतात, काय ते म्हणजे नाव त्याचं विसरले. त्याच्या बियांपासून मनुका बनवतात. त्याच्या बियांपासून मनुका बनवतात. या आमच्या मुली आहेत का प्रदर्शनाला इथे येतात ना, तर त्या घेऊन येतात मनुका. आपल्या विकतच्या मनुकांपेक्षा त्या मनुका जास्त फायदेशीर टॉनिक असतात. तो वृक्ष मोठा असतो. आता मला वृक्षाचं नाव मी आठवलं की लगेच सांगते. आणि तो वृक्ष, अशा कितीतरी वनस्पती आहेत की ज्या तिथल्या लोकांना माहिती आहे. त्याचा ते सागरगोटे ते पोतीच्या पोती भरून जातात. सागरगोट्यांचा किती उपयोग होतो, किती. चिंचोके खाल्ले तर डायबिटीस कमी होतो. चिंचोका भाजून खायचा, डायबिटीस नाहीसं होतो. रोज 1 चिंचोका सकाळी, 1 चिंचोका संध्याकाळी खायचा. चिंचोका माहिती ना, चिंचेतला भाजून खायचा. असं कितीतरी वनस्पती आमच्या नजरेत आलेल्या त्या अशा आहेत. अजून वनस्पती आहेत त्या मी उद्या थोड्याशा तुम्हाला सांगेन. खेडेगावातले जर तुम्ही असा किंवा तुमचं खेडेगावात गाव असेल तर तिथे चौकशी करा.
हाड मोडी तर इतकं झाड आहे एवढंच वाढतं, पण ते हाड मोडलेलं नृत्य करतं. पण तिथल्या लोकांना ज्ञान आहे, पण करतात ते. पण अजून जर मार्गदर्शन केलं ना तर ते कितीतरी मोठे होतील. असे आदिवासी भागातले लोक आहेत. आणि म्हणून या वनस्पती काय असतात तर जसे आपण विड्याचं पान पाहिलं की विड्याचं पानाचं महत्त्व किती आणि विड्याचं पान कसं वापरायचं आणि काय काय त्याच्या कुठल्या कुठल्या भागात काय काय आहे हे सगळं जसं सांगितलं तसंच ह्या सगळ्या वनस्पती महत्त्वाच्या आहेत. आणि अजून कितीतरी माझ्याकडे वनस्पती शास्त्रातल्या किती वनस्पती आहेत, जमेल तसं मी तुम्हाला सांगेन. आज आपला इथे व्हिडिओ पूर्ण झाला असं समजूया. आणि या वनस्पतींचा शोध तुम्ही पण कधीतरी या शनिवारी रविवारी सुट्टी येतात तेव्हा जंगलात जाऊन पहा, असं मला असं वाटतं. आणि आज इथे व्हिडिओ संपूया. सबस्क्राईब करायला विसरू नका अशी मी तुम्हाला विनंती करते. नमस्कार.